हरीश, निकम गुरुजींच्या पावन वास्तूत तू राहतोस, त्यांचा नातू आहे हे विसरू नको. त्या जन्मशताब्दीसाठी तुला काय मदत करायची असली तर कर, नसेल करायची तर नको करू. त्यानं मला काय जन्मशताब्दीला काय काहीच फरक पडत नाही. आणि एक लक्षात ठेव, निकम गुरुजींच्या या घराचे मी असेपर्यंत तुकडे होऊ देणार नाही. तुम्ही ऐकलं दादा काय म्हणले? या घराचे ते तुकडे होऊ देणार नाहीत. म्हणजे दादांना पण वाटणं नकोय. निकम गुरुजींची जन्मशताब्दी दादांच्या जिव्हाळाचा विषय. दादांना ती साजरी करायची. आपण याची सगळी जबाबदारी घेऊ. अरे मुन्या, अरे करेक्ट एकदम. अरे ही जन्मशताब्दी निकम गुरुजींच्या फक्त जन्माची नाहीये, विचारांची पण आहे असं दाखवून देऊ शकतो ना आपण. आम्ही सगळं मनापासून करणार आहे, मनापासून. हा, आणि मग अक्का इथनं करणार आहे मी सगळं. हा, तुम्ही घरी नव्हते येणार ना? त्याचं काय अक्का, या घराने जरी माझा अपमान केला असला ना तरी मी शब्द दिला होता, निकम गुरुजींची जन्मशताब्दी एकदम दणक्यात झाली पाहिजे. नाही, अपमान नाही विसरलो मी. पण माझ्या अपमानापेक्षा माझा शब्द मोठा आहे. अक्का, तू नको टेन्शन घेऊ. हे म्हणून राहिले ना जन्मशताब्दी चांगली करणार म्हणजे चांगली करणार. तू नको ना टेन्शन घेऊ. हा, आणि अक्का रिकामे हवेत गोळ्या नाही मारू राहिलो. आपला शब्द म्हणजे शब्दच असतो बिलकुल. हा, अख्खा इव्हेंटच मॅनेज करू आपण. 100 कलावंत सैनिकाच्या वेशात, लेफ्ट राईट लेफ्ट, लेफ्ट राईट लेफ्ट असं करत सगळीकडे फिरणार. 4 घोडे त्यांच्या माग, 2 हत्ती त्यांच्या पुढं, आलेल्या पाहुण्यांच्या स्वागतासाठी. लय जादा खर्च नाही होणार का? हत्ती घोडे काही काय बोलू राहील तुम्ही? नगर मध्ये सर्कस आली, आपल्या सहीशिवाय त्यांना खेळच करता येत नाही. ते करतील मॅनेज. आणि अक्का, एक बेस्ट आयडिया डोक्यात आली. काय? निकम गुरुजींच्या छत्रीला सोन्याची मूठ लावू आपण. छत्री कोणाच्या हातात द्यायची? कसं आहे अक्का, चौकामध्ये निकम गुरुजींचा असा पूर्णकृती पुतळा असेल. गुरुजींच्या हातात छत्री, छत्रीला मूठ सोन्याची. सगळी ताकद निकम गुरुजींच्या मुठीतच होती ना. प्रत्येक जण असा बघत राहायला पाहिजे. हा, असं का? हाईट वर आहे ना पुतळा. अक्का, जन्मशताब्दीच्या कार्यक्रमाला आपण सगळ्यांना बोलू बर का. त्या बोराड्यांचे पूर्वज किती पळपुटे असले ना तर त्यांना सुद्धा बोलू. नाही, त्यांनाही कळलं पाहिजे ना चालीरीती काय असतात ते. कसं आहे चारे,
काही लोकांना ना लाजाच नसतात, तोंड घेऊन उभे राहतात नुसते. जाऊ दे माय, संस्कार असतात एकेकाचे. जाऊ दे. चला अक्का येतो. चला, जन्मशताब्दीचे काम आहेत आपल्याला. येते अक्का. काय झालं ते? अरे मी केलता ना फोन त्यांना. मग पुढं? अरे ते म्हणतात मानसी 10,000 रुपये द्या आणि 5 लाख रुपये डिपॉझिट. 1000 एवढे कुठे असतात का? मागच्या राड्यात 5,000 रुपये घेतले होते. मारत्याने सांगितलंय मला सगळं. आणि काय भाऊ त्यांना डिपॉझिट देणार आहे. कमरेत लाथा घालतील ना मग कळत. अरे पण भाऊ पोलीस स्टेशन मधून सोडवायची गॅरंटी घेतात, आपण घेणार आहे का? आपण देऊन मग गॅरंटी त्याला काय. अरे मी म्हणलं ना त्याला आम्ही घेतो गॅरंटी, तर तो म्हणला तुमच्या गॅरंटीची गॅरंटीच वाटत नाही. मग काय करायचं? हे बघ एक काम कर, त्यांना म्हण तुम्ही जा राडा करा जा पळून. अरे काय करते ते निकम शेळपट ते. काय चाललंय रे? काय नाही आप्पा, निकम गुरुजीची जन्मशताब्दी करतायत ना ते. मग आपल्याला काय निमंत्रण आहे का तिथं? आप्पा हे निकम गुरुजीचं एखादं लफडं होतं का हो? काय म्हणजे त्या काळातला एखादा किस्सा किंवा त्यांचा विरोधक असं नाही एखादा? अरे आता त्याच्यातलं कोण आहे आता रे? गेले सगळे वर. अच्छा, कोणीच नाही. म्हणजे आपण काही बोललो तर कोणी सिद्ध करायलाच नाही. काय हे भारी आयडिया. आता मी म्हणतो ते निकम गुरुजी लफडेबाज होता, दगाबाज होता, देशद्रोही होता. कोण म्हणतास? मी म्हणतो. आपण कोणी काय म्हणलं तर? कोण म्हण आहे का कोणी शिल्लक? हे एखाद्या गोऱ्या बाईचा हात निकम गुरुजीच्या गळ्यात आहे असा फोटो कम्प्युटर मध्ये मिक्स मॅच करू, ते व्हायरल करून. आले ना मग निकम गुरुजी दगाबाज, राडेबाज, देशद्रोही. मग आणि खाली लिहू हा फोटो 10 जणांना पाठवा तरच तुम्ही देशभक्त. काय देशभक्तीचं काय कार्य चाललंय आम्हाला तरी सांगा जरा. बाप्पा ते निकम गुरुजींची जन्मशताब्दी करू राहिले ना. राडा करतो आप्पा आता तिथं बघा तुम्ही. आता बघा हे फोटो व्हायरल झाले ना का तोंड बाहेर काढायला जागा नाही राहणार त्यांना. लई नगर मध्ये फिरतात का निकम गुरुजीचे वंशज म्हणून. आता बघा लोक कशी विचारतील त्यांना या फोटो नंतर. म्हणतील ते इंग्रजबाईनं गळ्यात हात टाकलेल्या निकम गुरुजीचे वंशज का हो तुम्ही. कशी बदनामी होईल बघा. असा राडा होईल ना पहा. गा 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 गा. बघा आता. वा 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 वा. काय कामधंदे नाहीत का काही? अरे ए चंदू, तुझा बांधकामाचे धंदे बंद पडले काय? आहेत. नाही नाही बंद पडले असतील तर तिकडे कापड दुकानात या, तिकडे तागे उचलायला मदत करा. हा नीट पुण्याला जाऊन गुणानं संसार करा, नाही त्या बायकोला फोन करून टाके ना. अहो पण आप्पा तू तर बोल नको रे. शेती करा वाटा ना, गुणांनी शेती करा वाटा ना का टाकायची कोण? एक गोष्ट दोघं बी ध्यान देऊन ऐका. पप्पी आपल्याला मेली, तिचा या घराशी आता कुठलाही संबंध नाही. आणि त्या निकमाचा आपल्याशी दुश्मनीचा सुद्धा संबंध राहिलेला नाही. आलं का ध्यानात? काय कसं करायचं? आप्पा तर नाही म्हणून राहील. म्हणून काय दरवेळेस काय आपणचं ऐकायचं असतं. अक्का पूर्वा काय म्हणून राहिले? काय अक्का, निकम गुरुजींची जन्मशताब्दी आम्ही करतो. करा की.
सगळे मिळून करा. सगळे माझेच आहेत. मी कुणाला नाही नाही म्हणून राहिले. फक्त मला एवढंच वाटतं की ज्या माणसाने सगळे एकत्र राहावे म्हणून कार्य केलं त्या माणसाची जन्मशताब्दी सुद्धा कुणी एकट्याने नाही तर सगळ्यांनी मिळून करायला पाहिजे. निकम गुरुजींनी घर फोडा आणि हक्क मिळवा असं नाही सांगितलं. त्यांनी सगळ्यांचा विचार केला. तसा सगळ्यांनी पण त्यांचा विचार करायला पाहिजे ना. हा, आपण निकम गुरुजींची जन्मशताब्दी का करू राहिलो की त्यांची शिकवण सगळ्यांना कळावी म्हणून. पण त्यांचे वंशज तर वेगळं राहायचं म्हणून राहिले, वाटा मागू राहिले. पण काही झालं तरी या घराच्या वाटण्या मी होऊ देणार नाही. मग कुणी काही केलं काही बोललं तरी मला काही फरक पडत नाही. पण ते जर खरंच निकम गुरुजीचे वंशज असतील तर या घरातले मी मोठे म्हणून माझा शब्द पाळतील. अगं कोण नाही पाळणार तुझा शब्द? आम्ही आहोत ना तुझ्यासोबत. हा, पण लेकरांनो सगळ्यांनी मिळून जन्मशताब्दी करा. पण प्रकाशराव जसे म्हणले ना तशी जोराने करा. एकदम जोराने जन्मशताब्दी. का तू म्हणू राहिली ना तशी करू आपण जन्मशताब्दी. आम्ही सगळे मिळून करू. करा बा, नीट कर. हा, हे घ्या वही आणि पेन. कशाला? अरे ते कार्यक्रमाची रूपरेषा ठरली की लिहून काढतो ना डायरेक्ट. अरे मग वही आणि इकडे पेन आहे माझ्याकडे, मी लिहितो. कशाला? मी लिहितो ना. अरे मी लिहितो. अरे मला माहिती, मी लिहितो. काका घ्या, तुम्ही लिहिता ना. लिस्टच बनवून टाकू ना फायनल. काय फायनल? हा, अरे आधी काही ठरू तरी दे. म्हणजे ठरवू ना पहिले काय काय करायचं नेमकं ते. म्हणजे जास्त काय असेल तर कमी करता येईल ना ते पटकन. हा, मग शिश पेन्सिल खोड रबर द्या. हा? हा तिथं आहे, तिथंच आहे. हा, बोला काय लिहू? भाऊजी हा, आधी का नाही श्री लिहा हा. आणि मग काय लिहायचं ते लिहा. म्हणजे कसं गणपती बाप्पाला वंदन करून सुरुवात करू. लिहिलं. श्री लिहिलं. पुढं मी काय म्हणते वहिनी, जन्मशताब्दीची सुरुवातच आपण गणेश पूजननी करू. मग गुरुजींची पूजा म्हणजे कुठली विघ्नच यायला नको. हा, बरोबर बोलल्या. हा, पुढं आणि मग शोभायात्रा काढू बर का. हा, शोभायात्रेसाठी ना पताका, त्याच्यानंतर बाजा, बँड, त्याच्यानंतर माईक सिस्टीम, म्युझिक सिस्टीम, कार्यकर्ते, अध्यक्ष आणि त्यांचं मानधन आणि शेवटी ना शाल आणि श्रीफळ देऊन त्यांचा सत्कार करू आपण. हा, छान आहे हे, छान आहे. पण जन्मशताब्दी निमित्त आपण निबंध स्पर्धा आणि वक्तृत्व स्पर्धा ठेवली तर? हा ग बाई, मस्त आयडिया आहे. हा हा, म्हणजे ना लहान मोठे दोन्ही पण येतील. पण लहान पोरं कसं काय बोलतील निकम गुरुजींवर? म्हणजे त्यांना काही माहिती पाहिजे ना गुरुजींबद्दल. हा, म्हणूनच आपण निबंधाचा आणि भाषणाचा विषय आहे ना तो सध्याचा ठेवू. म्हणजे सामाजिक प्रश्न, सामाजिक इश्यू असं करू. हा बाई सुन बाई, मस्त आयडिया आहे. हा, पण हे प्लॅनिंग म्हणून सगळं बरोबर आहे बर का. पण कोणी खर्चाचा अंदाज काढलाय का? मला असं वाटतं 15-20 लाख लागतीलच. हा, आता मी पक्षाचे एवढे कार्यक्रम करते, एवढे लागतातच. काय ते बँड बाजा, म्युझिक सिस्टीम, एवढं मोठं ग्राउंड बुक करायचं, सेलिब्रिटी आणायचे, लोकांना जमवायचं तर सेलिब्रिटी पाहिजे ना. मग एवढं तर लागतातच. हा, मला काय वाटतं, आपण आधी पैसे किती जमतायत ते पाहू आणि त्याप्रमाणे कार्यक्रमाचं नियोजन करू. चालेल? हा, ही एकदम बरोबर बोलती. हा, मी पण बघतो काही पैशांचं नियोजन करून. कॉलेजच्या पतसंस्थेमध्ये लोनचं विचारून बघतो. हा, मी पण ना पक्षाच्या फंड मधनं काही पैसे मिळतात का बघते. हा, नक्की मिळतील. हा, आणि माझ्याकडे 50,000 आहेत. मी पण यांना सांगते,
उरलेले पैसे ते देतील ना सगळे आपल्याला. आई मी काय म्हणते, आपण दादांकडनं पैसे नको घ्यायला. नाही म्हणजे पहिल्यांदा अशी संधी आली आहे की जिथं दादांच्या खांद्यावरचा भार आम्ही घेऊन त्यांचा विश्वास जिंकू शकतो. न जाणू यातनं नाती जुळतील कदाचित. त्यांना नको त्रास. ते बघतायत ना कॉलेजमधनं लोनचं काही होतंय का. तुम्ही सगळे आहात बाकी पैशाची मदत करायला. बाकीची सगळी कामं मी करेन. माय ग माझी. मुन्या सुनबाई आणायला सांगितली होती तू ते लेकच आणलीस रे. नगरची पोरं नको, पुण्याचे बोलवतो मी. नाही पुण्याची पोर नको, पचकतील. आणि आपल्याला कळलं तर सगळं अंगलट यायचं, लबड व्हायचं उगाच. नको नको. काय कळतं आप्पांना? नाही रे. अरे मग काहीतरी प्लॅन तर केला पाहिजे नवीन. त्या निकमाच्या घरच्या जन्मशताब्दीची ना पुरेपूर माहिती कोणतरी काढून आणली पाहिजे. अरे यार मला ना लय पस्ताव राहिला त्या आरबुनेला काढून. त्या आपल्या प्रोजेक्ट मध्ये इन्व्हॉल्व होता, त्या निकमांच्या शेजारीच राहायचा. कुणीतरी पाहिजे माहिती काढणार त्यांच्या घरातून. एक माणूस आहे ज्याचं नाव आपल्या रेशन कार्डवर आहे, पण राहतो तो निकमाच्या मेमरी कार्डवर. कोण? लक्ष्मी इकडे. मी इकडे इकडे. काय तब्येत खराब झाली आहे? काय बरं वाटत ना काय? नाही. अरे त्यातलं बरं मेंटेन करतो तू. हा मग सकाळी उठून व्यायाम करतो. होय, सूर्यनमस्कार काढतो काय? नाही. अरे अभिनंदन कर त्याचं. कशासाठी? अरे 2 पोराचा बाप होणार आहे तो आता. हा अभिनंदन. काय जुळगळ होणार आहे काय? नाही. अरे 2 पोराचा म्हणजे अरे पप्पी तुझी मोठी पोरगी आणि आता हे लेकरू. हा. काय पप्पीला कळलं की नाही? हो. आणि तिकडचं काय खबर बात? काय नवीन? हा पप्पीचं की नाही, आपली पप्पी आहे की नाही, तर पप्पीच्या घरचे आहेत ना तिकडं, तर सगळे तिथं- काय पप्पी पप्पी लावलं रे? हा तुला कळत नाही का आप्पांनी सांगितलं पप्पीचं नाव नाही घ्यायचं? ए पप्पी मिली आपल्यासाठी. चल निघ. अरे जा. फालतू आपला बडबड करत बसतो काहीतरी. मग काय म्हणत होता रे? आता ते पप्पीचं नाव घेतो आप्पा. त्याला सांगितलं इथं नाव नाही घ्यायचं पप्पीचं. मिली आपल्यासाठी ती. मग बरं ते जाऊ दे. तुमच्या दोघांचं काय चाललं होतं? ते काय रे हाय याला प्रोजेक्ट करायचा ना, तर त्याला सांगत होतो की अरे ते काळ्या मातीत होणार नाही, त्यासाठी मुरबाड जमीन लागते. हो आता ते आता जमिनीतलं मला नाही कळणार तर काय ह्याला कळेल का? पण हे ऐकूनच घेईन. अरे मी काय तुझं वैरी आहे का? आता आप्पा भाऊ भावाला मदत नाही करणार तर कोण करणार? हा चंदू चल तुला मी ते जमीन दाखवतो ना. हो हो हो. आप्पा मी याला जमीन दाखवतो. चल. उभ्या जन्मात दोघांचं कधी पटलं नाही, आज एकदम गळ्यात गळे घालून नक्की हे दोघं काहीतरी कुटाणा करून ठेवतील.